नमस्कार. राजयोगी श्री रंगनाथ स्वामी यांचे चरित्र भाग 3. स्वामी पूर्णानंद यांचे वरदान. नाझरे ग्रामी माझे आजोबा रंगोपंत दत्त सेवा करण्यात मग्न राहत. त्यांना 4 मुले झाली. कालवशात त्यांची जीवनयात्रा पूर्ण झाल्यानंतर त्यांची पुढील पिढी देशपांडेपणात कार्यरत झाली. त्या चौघातील दुसरे अपत्य म्हणजे माझे वडील बोपाजीपंत. मूर्तिमंत शांती, चौघा बंधूत अतिशय लीनपणे वागणारे, थोरा मोठ्यांचा आदराने व लहानांवर जीवापाड प्रेम करणारे हे बोपाजीपंत कमालीचे धार्मिक आणि तपस्वी वृत्तीचे रममाण होणारे असे होते. देशपांडेपणाचे व्याप थोरले बंधू सांभाळत होते. घरातील परंपरागत शेतीवाडी धाकटे बंधू सांभाळत होते. त्यामुळे बोपाजीपंतांना पारमार्थिक साधन करण्यास भरपूर वेळ असे. ते देखील मनापासून साधनेत मग्न राहत. घरामध्ये बागडणारी 3ही बंधूंची प्रपंचातील लहान लहान मुले मुली होत्या. सुमारे 12 ते 15 मुलांचा किलबिलाट घरात होता. नोकर चाकरांचा राबता होता. खऱ्या अर्थाने रंगोबांचे कुटुंब एक प्रकारे गोकुळासारखे शोभून दिसत होते. परंतु विवाह होऊन देखील बरेच वर्ष होऊन गेले. बोपाजीपंतांना संतान प्राप्ती झाली नव्हती. वंशवेलीचे सातत्य टिकवण्यासाठी संतती लागते. संपत्ती हे साधन आहे. ती ज्याच्यासाठी हवी ती संतती नसल्याने सर्व प्राप्त संपत्तीप्रती हळूहळू बोपाजीपंत यांना औदासीन्य येऊ लागले. त्यांची ही उदासीनता त्यांच्या सौभाग्यवती बयाबाई यांच्या नजरेतून सुटली नव्हती. त्या देखील अंतरी अतिशय दुःखी, कष्टी आणि उदास असत. परंतु आपले औदासीन्य आणि दुःख लपवून खोटी प्रसन्नता आणि उसना उत्साह आणून त्या पतीच्या आणि दिरांच्या प्रपंचात चंदनाप्रमाणे झिजत असत. त्यांना 3ही दिरांच्या भरलेल्या प्रपंचाप्रती कधी कसलीही असूया अगर मत्सर निर्माण झालाच नाही. खऱ्या अर्थाने अनुसूयत्व धारण करणारी बयाबाई म्हणजे मूर्तिमंत दत्तात्रेयांच्या माता अनुसूयेचा अवतार म्हणून शोभत होत्या. संन्यस्त वृत्तीचे बोपाजीपंत सर्व प्रकारच्या त्रिपुटीतून बाहेर पडलेले, सत्व रज तम याचे साक्षी झालेले, ज्ञान ज्ञाता ज्ञेय या बाबतीत अनभिज्ञत्व धारण केलेले, कार्य कर्ता कर्म या शून्यत्वाचा साक्षात्कार झालेले असे जणू अत्री ऋषीसारखे शोभत होते की ज्यांच्या ठिकाणी सर्व त्रिपुटी अंत पावल्या होत्या. यामुळेच बयाबाई आणि बोपाजी अपत्यरहित होते तरी त्यांचा व्यवहार एखाद्या सर्वसंपन्न प्रापंचिकासारखा समाधानात चालला होता. वयाची 60 जवळ आली तरी देखील अपत्य नव्हते. अशावेळी कल्याणमठीचे त्यांच्या वडिलांचे गुरु पूर्णानंद भिक्षेकरिता आले. हे पूर्णानंद एक महान सिद्ध पुरुष होते. त्यांना झोळीत वाढण्याकरता बयाबाई समोर आल्या. पूर्णानंदांची नजर सहज वर करून बयाबाईकडे पाहिले आणि एकदम अवाक झाले. देहबोली पाहता बयाबाई कमालीची उत्साही होती, आनंदी वाटत होती. परंतु पूर्णानंदांच्या नजरेतून बयाबाईंच्या अंतरीच्या दुःखसागराचा ठाव घेतला होता आणि त्याचवेळी त्यांना त्रिकालदर्शी नजरेतून तिच्या पोटी जन्मास येणाऱ्या अपत्यांच्या मूर्ती देखील दिसू लागल्या. पाहता पाहता पूर्णानंदांच्या नेत्रकडा अश्रूने ओलावल्या. पायावर डोके ठेवण्याकरता वाकणाऱ्या बयाबाईंचे खांदे धरून तिला उठवत पूर्णानंद म्हणाले, मुली, अगं हे काय करतेस? मी तुझ्या वडील अगर सासऱ्यांच्या वयाचा असलो, संन्यस्त असलो तरी खरे पाहता मीच तुझ्या चरणी माथा ठेवला पाहिजे. इतकी तू श्रेष्ठ आणि वंदनीय आहेस. बयाबाईंचे संकोचाने अंतःकरण भरून आले. तिला वाटले, स्वामी हे काय बोलत आहेत? यांनी काय पाहिले माझ्यात? योग्याचे अंतर योगीच जाणतो आणि बयाबाई असा विचार करत आहे तेवढ्याच स्वामींनी 3 नारळ तिच्या ओटीत घातले. आशीर्वाद दिला. मुली, तू साक्षात अनुसूयेची मूर्ती आहेस. तुला 3 पुत्र प्राप्त होतील. तुम्हा उभयतांचा गृहस्थाश्रम पूर्णत्वास प्राप्त होईल. या अपत्य प्राप्तीचे मध्ये वय आणि शरीरधर्म आडसर ठरणार नाहीत. तू मनात कोणताही किंतु आणू नकोस आणि मनातील खोलवर असलेले वंध्यत्वाचे काळे गडद ढग स्वच्छ पुसून टाक. तुला या उतारवयात पुन्हा 3 अपत्यांचा संसार करायचा आहे. इतके मोठे आश्वासन देऊन पूर्णानंद स्वामी पुन्हा आपल्या स्वस्थानी कल्याणमठी निघून गेले. स्वामी पूर्णानंद यांच्या वागण्यातील ते मार्दव, रुजुता आणि स्त्रीसुलभ वात्सल्य आश्चर्य टाकणारे होते. त्याचे कारण काय? अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त निजानंद रंगनाथ स्वामी महाराज की जय.